आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. हे न्यूमेरिकल आपण अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आपल्याला अनालिटिकल मेथडने कसं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आणि ग्राफिकल मेथडने कसं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं या दोन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्या लक्षात येणार आहेत. तर न्यूमेरिकल नंबर 1 काय? 5 parallel forces of 10, 20, 30, 50 and 80 kilonewton are acting on a beam. म्हणजे 5 parallel force दिलेले आहेत, एकमेकाला कसे ते पॅरलल आहेत. 10, 20, 30, 50, 80 किलोन्यूटन त्याचे काय दिले आहेत आपल्याला मॅग्निट्यूड दिलेले आहे आणि एका बीम वरती ऍक्ट आहेत असं सांगितलंय. डिस्टन्सेस ऑफ फोर्सेस फ्रॉम 10 किलोन्यूटन, सर्व डिस्टन्सेस कसे दिले आहेत? जो काय आपला स्टार्टिंगचा 10 किलोन्यूटन फोर्स आहे तिथून सर्व डिस्टन्स दिलेले आहेत. पहिला डिस्टन्स किती आहे? 1 मीटर. म्हणजे पहिला फोर्स किती आहे? 10 किलोन्यूटन. या 10 किलोमीटर पासून सर्व डिस्टन्स दिले आहेत. त्यातलं पहिलं किती आहे? 1 मीटर एवढं डिस्टन्स सांगितलंय. दुसरं किती आहे? 2 मीटर. म्हणजे 10 किलोमीटर पासून दुसरा फोर्स किती वरती आहे? 2 मीटर वरती आहे. नेक्स्ट 3 मीटर. 10 किलोमीटर पासून थर्ड फोर्स किती वरती? 3 मीटर वरती. नेक्स्ट 5 मीटर. 10 किलोमीटर पासून लास्ट फोर्स किती वरती आहे? 5 मीटर वरती. हे सर्व डायमेन्शन आपल्याला दिलेले आहेत. फोर्सेस 20 अँड 50 किलोन्यूटन आर ऍक्टिंग डाऊनवर्ड. म्हणजे 20 आणि 50 किलोन्यूटन जो आहे तो कसा आहे? डाऊनवर्ड. मग सर्वात प्रथम काय करू? फोर्स देऊया. पहिला किती आहे? 20. नेक्स्ट किती आहे? 20 किलोन्यूटन. त्याच्या पुढचा 30 किलो न्यूटन. नेक्स्ट किती आहे? 50 किलो न्यूटन. त्याच्या पुढचा किती आहे? 80 किलो न्यूटन. तर यातील कोणता फोर्स सांगितलं आपल्याला? 20 आणि 50 ऍक्टिंग डाऊनवर्ड. म्हणजे 20 आणि 50 डाऊनवर्ड. हा डाऊनवर्ड आणि नेक्स्ट 50 सुद्धा डाऊनवर्ड सांगितलेला आहे. अँड अदर ऍक्टिंग अपवर्ड. आणि राहिलेले कसे आहेत? अपवर्ड म्हणजे वरच्या डायरेक्शनला. 10, 30 आणि हा 80 कसे आहेत? वरच्या डायरेक्शनला जातात. आणि 20 आणि 50 कसं सांगितले? खालच्या डायरेक्शनला जातात. फाइंड रिझल्टंट मॅग्निट्यूड डायरेक्शन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू 10 किलो. म्हणजे रिझल्टंट आर आणि ह्या 10 किलोमीटर पासून तो रिझल्टंट आर किती वरती ऍक्ट होतो ते डिस्टन्स एक्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. अनालिटिकल आणि ग्राफिकल दोन्ही मेथडने आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सर्वात प्रथम अनालिटिकल मेथडने फाइंड आउट करूया आणि सेम व्हॅल्यू ग्राफिकल मेथडने येते का एकदा ग्राफ पेपरवरती चेक करूया. मग सर्वात पहिल्यांदा काय करत असतो? जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो आपण फाइंड आउट करत असतो. मग रिझल्टंट आर आपण कसं फाइंड आउट करतो? समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर या दोघांचा अंडर रूट घेतले काय होतं? रिझल्टंट आर येतो. मग आता यात बघा हॉरिझॉन्टल कोणताच नाही, सर्व फोर्सेस कसे आहेत? वर्टिकल आहेत. मग काय करायचे? जे काय अपवर्ड असतात ते पॉझिटिव्ह घेतो. अपवर्ड फोर्सेस पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड फोर्सेस काय करत असतो? निगेटिव्ह. मग रिझल्टंट आर आपण फाइंड आउट करूया. वर्टिकल बघा 10 अपवर्ड म्हणजेच पॉझिटिव्ह 10. नेक्स्ट 20 डाऊनवर्ड म्हणून -20. नेक्स्ट 30 अपवर्ड प्लस 30. नेक्स्ट 50 डाऊनवर्ड -50. नेक्स्ट 80 अपवर्ड, अपवर्ड म्हणजे +80. रिझल्टंट आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 10 - 20 + 30 - 50 + 80. आन्सर किती आलं? +50 आलं. +50. सर्व व्हॅल्यू कशामध्ये आहेत? किलोन्यूटन. म्हणजे युनिट काय येणार? किलोन्यूटन. पॉझिटिव्ह आलं म्हणजे कसं असणार आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये असणार. जो काय आपला रिझल्टंट आर आलाय तो कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणून काय होणार? अपवर्ड डायरेक्शन मध्ये आपला रिझल्टंट आर असणार आहे. नेक्स्ट काय करायची? मोमेंट ऍट पॉईंट इथं घेऊया. याला काय म्हणूया? पॉईंट ए म्हणूया. या पॉईंटला काय करूया? मोमेंट घेऊया. मोमेंट ऍट पॉईंट ए. समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉईंट ए म्हणजेच सर्व फोर्सेसची मोमेंट काय करायची? ऍट पॉईंट ए ला घ्यायची. मोमेंट म्हणजेच काय असतं? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता बघा इथं आपल्याला मोमेंट घ्यायची आहे. मग इथं मोमेंट घेताना यावरील फोर्सची मोमेंट घेतली तर किती असणार आहे? 0 असणार. म्हणजेच बघा हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार? 0 एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार इथे यायला. मग 10 × 0 0 येणार. नेक्स्ट बघा किती फोर्स आहे? 20 इंटू हा फोर्स. याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे? हे डिस्टन्स किती आहे? 1 मीटर. कोणत्या डायरेक्शनला येतो? ह्या डायरेक्शनला म्हणजे घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज. आपण कसे करतो? क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह घेत असतो. हा घड्याळाच्या दिशेने इकडे येतो म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा फोर्स किती आहे? 30 इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथून ए पर्यंत यायला इथला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं? 2 मीटर. म्हणजेच 30 × 2. कोणत्या डायरेक्शनला येणार? ह्या डायरेक्शनला म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध डायरेक्शन म्हणजेच अँटी क्लॉकवाईज मायनस घेतो. नेक्स्ट बघा 50
50ला जर का ए पर्यंत यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे डिस्टन्स 3 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. कोणत्या डायरेक्शनला येणार? ह्या डायरेक्शन. हे डायरेक्शन म्हणजेच क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसे घेतो? पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा 80. 80ला जर का ए पर्यंत यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? 5 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. म्हणजेच 80 इंटू 5. येताना कसा येणार तो? ह्या डायरेक्शनला येणार. ह्या डायरेक्शनला म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध डायरेक्शन म्हणजेच मायनस. ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 1 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये 30 इंटू 2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस थर्ड ब्रॅकेटमध्ये 50 इंटू 3 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस फोर्थ ब्रॅकेटमध्ये 80 इंटू 5 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल. इथे आन्सर आला आपलं -290. युनिट काय असणार आहे? सर्व फोर्सेस किलोन्यूटन मध्ये आहेत. किलोन्यूटन. आणि डिस्टन्स कसं दिलेलं आहे? मीटर. म्हणजेच किलोन्यूटन मीटर. हे आन्सर कसं आलं? मायनस आलं. म्हणजेच काय असणार आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजेच 290 किलोन्यूटन मीटर अँटी क्लॉकवाईज. आता काय करूया? वॅरिग्नन्स थेरम अप्लाय करूया. युझिंग वॅरिग्नन्स थेरम. वॅरिग्नन्स थेरम काय सांगतो? समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए. ह्या पॉइंटला सर्व फोर्सेसची मोमेंट ही केवढी असते? रिझल्टंटच्या मोमेंट एवढी असते. मग रिझल्टंटची मोमेंट कशी काढतो? रिझल्टंट आर इंटू डिस्टन्स एक्स. मग आता बघा समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए फाइंड आउट केलेलं आहे. किती आहे ते? 290 इज इक्वल टू रिझल्टंट आर फाइंड आउट केलेला आहे. किती आहे तो? 50 इंटू डिस्टन्स फाइंड आउट करायचा. ह्या पॉइंट पासून किती डिस्टन्स वरती आपला रिझल्टंट आर ऍक्ट होणार ते आपल्याला काय करायला सांगितलंय? फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आता बघा एक्सची व्हॅल्यू कशी होणार? हा 50 कडे इंटू ह्या साईडला पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच 290 डिवायडेड बाय 50. म्हणजेच एक्स किती येणार? 290 डिवायडेड बाय 50. किती आन्सर आलं? 5.8. सर्व व्हॅल्यू कशा आहेत? मीटरमध्ये. मग हे सुद्धा युनिट काय येणार? मीटर. म्हणजेच आपला रिझल्टंट कुठे ऍक्ट होणार? तर ऍट पॉइंट ए पासून 5.8 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती. मग इथून हे डिस्टन्स किती आहे? 5 मीटर आहे. 5 मीटर पेक्षा जास्त. म्हणजे इथून काहीतरी असं 0.8 मीटर एवढं जास्त येणार. आणि इथं आपलं काय असणार आहे? रिझल्टंट आर ऍक्ट होणार. हा रिझल्टंट आर. याचे डायरेक्शन कोणते? इथं फाइंड आउट केलंय अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे वरच्या साईडला जाणारा हा रिझल्टंट आर असणार आहे. आणि याची जर का मुवमेंट घेतली तर ती कशी आहे? निगेटिव्ह. म्हणजेच बघा हा रिझल्टंट आर ह्या डायरेक्शनला येतो इकडे. म्हणजेच कसं आहे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच निगेटिव्ह. म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या साईडला काय येणार? 5.8 वरती आपलं रिझल्टंट आर किती येतो? 50 एवढा ऍक्ट होणार आहे. जर का आपली मुवमेंट पॉझिटिव्ह आली असती तर काय करायला लागलं असतं? ह्या साईडतून इकडं 5.8 घ्यावं लागलं असतं. जेणेकरून घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज आपला ऍक्ट झाला असता. म्हणजेच मुवमेंटच्या आधारे आपण काय करत असतो? पोझिशन डिसाईड करत असतो. या साईडला येणार का या साईडला? आता आपला आन्सर मुवमेंट कशी आहे? निगेटिव्ह आहे. अँटी क्लॉकवाईज. मग जर का रिझल्टंट आर इथं घेतलं तर काय होणार? हे अँटी क्लॉकवाईज मध्ये येते. अशा प्रकारे डायरेक्शन देत असतो. तर अशा प्रकारे इथं आपण रिझल्टंट आर आणि त्याची डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए अनालिटिकल मेथडने इथं फाइंड आउट केलेली आहे. तर आता सेम आन्सर ग्राफिकल मेथडने ग्राफ पेपरवरती एकदा ड्रॉ करून बघूया सेम आन्सर येते का नाही ते. तर ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करतो? जो काय आपल्याला न्यूमेरिकल मध्ये गिवन डाटा दिलेला आहे त्याच्या आधारे काय करतो? विथ स्केल आपण काय करत असतो? डायग्राम ड्रॉ करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? स्पेस डायग्राम. मग आता इथं बघा सर्व डायमेन्शन आपल्याला कसे दिले आहेत? जे काही डिस्टन्स आहे ते मीटर मध्ये दिलेलं आहे. मग इथं स्केल घेऊया. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 मीटर. म्हणजे आपल्याला काय दिले आहेत? 5 पॅरलल फोर्सेस 1 2 3 4 5 पॅरलल फोर्सेस दिले आहेत. जो काही 10 किलोमीटर आहे तिथून किती डिस्टन्स सांगितलंय? 1 मीटर वरती 20 किलोमीटर. इथून 2 मीटर वरती 30 किलोमीटर. इथं 3 मीटर वरती 50 किलोमीटर. इथून 5 मीटर वरती 80 किलोमीटर. म्हणजेच 1 मीटर, इथून 2 मीटर, इथून 3 मीटर, इथून 5 मीटर वरती काय केलं आपण? व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्या. त्यातील काय केलं तर 20 किलोमीटर डाऊनवर्ड आणि 50 किलोमीटर डाऊनवर्ड सांगितलेलं. आणि राहिलेले कसे होते? अपवर्ड. अशा प्रकारे काय केलं? वी स्केल जी काय डायग्राम ड्रॉ केलेली आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? स्पेस डायग्राम. मग स्पेस डायग्राम वी स्केल ड्रॉ केलं 1 सेंटीमीटर म्हणजेच किती? 1 मीटर. म्हणजे इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे? 1 सेंटीमीटर. त्याला आपण किती घेणार? 1 मीटर. इथून 2 मीटर, इथून 3 मीटर, इथून 5 मीटर. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण स्पेस डायग्राम ड्रॉ केलेली आहे. नेक्स्ट स्टेप काय करत असतो? याला बो नोटेशन देतो. बो नोटेशन म्हणजेच जो काही फोर्स आहे त्याच्या लेफ्टला आणि राईटला फोर्सेसची नावे द्यायची कॅपिटल लेटरने. हा ए, एच्या पुढचा असणार आहे बी, बीच्या पुढं सी, सीच्या पुढं डी, डीच्या पुढं
ईच्या पुढे एफ लिहिलं तरी चालतं किंवा ए डॅश लिहिलं तरी चालतं. म्हणजेच फिरून हा फोर्स इथे येणार. नेक्स्ट बघा, बो नोटेशन दिलं. बो नोटेशन दिल्यानंतर काय करत असतो, वेक्टर डायग्राम ड्रॉ करत असतो. इथं स्केल घेऊया. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर म्हणजेच काय करूया, 10 किलोन्यूटन घेऊया. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 किलोन्यूटन. मग इथं सर्व फोर्स नोट डाऊन करूया. 10 किलोन्यूटन इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. 20 किलोमीटर म्हणजेच किती असणार आहे, 2 सेंटीमीटर. नेक्स्ट 30 किलोमीटर म्हणजेच किती असणार, 3 सेंटीमीटर. 50 किलोमीटर म्हणजे किती असणार, 5 सेंटीमीटर. आणि 80 किलोमीटर म्हणजे किती असणार, 8 सेंटीमीटर. म्हणजेच काय करायचं, दिलेल्या व्हॅल्यूला ही जी काय व्हॅल्यू आहे त्याने डिवाइड करायचं. 10 डिवाइडेड बाय 10 1, 20 डिवाइडेड बाय 10 2, 30 डिवाइडेड बाय 10 3, 50 डिवाइडेड बाय 10 5, 80 डिवाइडेड बाय 10 8. अशा प्रकारे आपण काय करायचे, सर्व जे काय फोर्सेस दिले आहेत त्याचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, जेणेकरून आपलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना कन्फ्युजन होणार नाही. मग आता बघा, ड्रॉ करूया वेक्टर डायग्राम. पहिला वेक्टर कोणता आहे, ए बी. कोणत्या डायरेक्शनला चालला, वरती. किती आहे तो, 10 किलोमीटर. 10 किलोमीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर काय करायचं, वरती जायचं. इथं असा काहीतरी एक पॉईंट घेऊया. या पॉईंटला आपण काय म्हणूया, स्मॉल ए म्हणायचं. आणि इथून बी कडे जायचं. किती, 10 किलोमीटर वरच्या डायरेक्शनला. 10 किलोमीटर म्हणजेच किती, 1 सेंटीमीटर वरती जायचं. म्हणजे इथून इथं वरती 1 सेंटीमीटर गेले काय होणार, बी येणार. नेक्स्ट बघा, बी टू सी कसा आहे, डाऊनवर्ड 20 किलोमीटर म्हणजे खालच्या साईडला यायचं. 20 किलोमीटर म्हणजेच किती, 2 सेंटीमीटर. म्हणजे इथून 2 सेंटीमीटर खाली यायचं. इथून हा 1, इथून हा 2. म्हणजे इथं असणार आहे सी. नेक्स्ट बघा, सी टू डी. सी टू डी 30 किलोमीटर अपवर्ड म्हणजे इथून वरती जायचं 3 सेंटीमीटर. 1 2 3. हा काय असणार आहे, डी. नेक्स्ट बघा, डी टू ई कसं आहे, डाऊनवर्ड म्हणजे इथून खाली यायचं. किती, 50 किलोमीटर. 50 किलोमीटर म्हणजेच 5 सेंटीमीटर. इथून 5 सेंटीमीटर खाली यायचं. इथून बघा 1 2 3 4 5. म्हणजे इथं पॉईंट कोणता आला, ई. नेक्स्ट बघा, ई पासून ए डॅश किंवा एफ म्हणा, कोणतंही म्हटलं तरी चालतं. आपण ए डॅश म्हणूया याला. ई पासून कसा चालला, 80 किलोमीटर वरती चालला. म्हणजे इथून 80 किलोमीटर म्हणजे 8 सेंटीमीटर वरती जायचं. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे इथं काय असणार आहे, आपला ए डॅश असणार. म्हणजेच ए पासून ते ए डॅशचं जर का डिस्टन्स आपण मेजर केलं तर ते असणार आहे रिझल्टंट आर. आणि त्याची डायरेक्शन कोणत्या साईडला असणार, ए कडून ए डॅशकडे, म्हणजेच वरच्या साईडला येणार. आता हे काय करूया, एका लाईनमध्ये ड्रॉ करूया आणि रिझल्टंट आर नोट डाऊन करूया. ही लाईन ड्रॉ केली आणि ए पासून ते ए डॅशचं डिस्टन्स म्हणजेच काय असणार, रिझल्टंट आर. इथं ड्रॉ करूया लाईन रिझल्टंट आरची. इथून ते हे डिस्टन्स म्हणजे ए पासून ते ए डॅशचं किंवा ई नंतरचा एफ पॉईंट जरी लिहिला तरी चालतंय. ए पासून एफचं किंवा ए पासून ए डॅशचं जे काही डिस्टन्स असणार ते काय असणार आहे, रिझल्टंट आर. मग किती असणार आहे बघा, इथून हा 1 2 3 4 5 सेंटीमीटर. म्हणजेच रिझल्टंट आर इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. म्हणजेच रिझल्टंट आर काय होणार, आर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ए ए डॅश इंटू स्केल. मग आता बघा, लेंथ ऑफ ए ए डॅश किती आहे, ए पासून ए डॅशचं डिस्टन्स इथून बघा 1 2 3 4 5 5 सेंटीमीटर इंटू स्केल किती आहे, 10 किलोन्यूटन. 10 किलोन्यूटन म्हणजेच 5 इंटू 10 किती येणार, 50 किलोन्यूटन. कोणत्या डायरेक्शनला चाललंय बघा, ए पासून ए डॅश म्हणजेच कसा चालला, अपवर्ड डायरेक्शन. हा काय असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन मध्ये रिझल्टंट आर असणार. अपवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह. रिझल्टंट आर किती आला, 50 किलोन्यूटन अपवर्ड डायरेक्शन. आता इथं रिझल्टंट आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नेक्स्ट स्टेप काय करत असतो, पोलार डायग्राम ड्रॉ करत असतो. मग पोलार डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला एक पोल घ्यावा लागतो. तो कुठेही आपण आपल्या इच्छेप्रमाणे घेऊ शकतो. इथं घेऊ शकतो, इथं 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 असं कुठेही आपल्या मनाला येईल तिथं घेऊ शकतो. आपण काय करूया, ह्या पॉईंटला पॉईंट ओ नोट डाऊन करूया. पोल ओ, याला आपण काय म्हणणार, पोल. आता काय करायचं, ह्या ओ पॉईंट पासून ओ ए डॅश जॉईन करायचं. सिमिलरली ओ डी जॉईन करायचं, ओ बी जॉईन करायचं, ओ ए जॉईन करायचं, ओ सी जॉईन करायचं, ओ ई जॉईन करायचं. आता ही जी काय आपण डायग्राम ड्रॉ केली ती कोणती होती, पोलार डायग्राम. म्हणजेच ही जी काय ड्रॉ केली ती वेक्टर डायग्राम आणि पोल ओ पासून सर्व पॉईंट जॉईन केले, ही झाली पोलार डायग्राम. आता काय करायचे, हे जे काय
आपण ओ ए डॅश ओ डी या सर्व लाईन जॉईन केलेल्या आहेत. या पॅरलल काय करायच्या, इथं आपल्याला जी काही स्पेस डायग्राम आहे त्यामध्ये काय करायच्या, ड्रॉ करायच्या. त्याला आपण काय म्हणणार, फनिक्युलर डायग्राम. तर आता काय करूया, फनिक्युलर डायग्राम ड्रॉ करूया. आता यातील पहिली लाईन कोणती आहे, ओ ए. ही ओ ए लाईन काय करायची, ॲज इट इज पॅरलल काय करायची, या फर्स्ट रे 10 किलोन्यूटन्स आहे त्याला काय करायची, पॅरलल अशी फर्स्ट रे पर्यंत ड्रॉ करून घ्यायची. हे कोणते असणार आहे, पॅरलल टू ओ ए. नेक्स्ट लाईन बघा, ओ बी कुठं आहे, इथं आहे. ही लाईन काय करायची, ॲज इट इज सेट करून सेकंड रेला अटॅच करायची. लाईन अशी काय करायची, ड्रॉ करायची. ही कोणती असणार आहे, ओ बी. नेक्स्ट कोणती, ओ सी. सेट करून काय करायची, पुढच्या पॉईंटला ट्रान्सफर करायची. बरोबर अशी ओसीला ओसी पॅरलल लाईन ड्रॉ करून काय करायची, या पॉईंट पासून नेक्स्ट रे पर्यंत अटॅच करायची. कोणती असणार आहे लाईन, ओ सी. नेक्स्ट बघा, सी नंतर डी, ओ डी. जी काय ओडी लाईन आहे ती या पॉईंट पासून नेक्स्ट रे पर्यंत ड्रॉ करायची. अशी पॅरलल सेट करून ओडी लाईन नेक्स्ट रे पर्यंत ड्रॉ करायची. हा कोणती असणार आहे, ओ डी. नेक्स्ट बघा, डी नंतर कोणती असणार आहे, ई. बरोबर अशी ओ ई ला मॅच करून काय करायची, इथून नेक्स्ट रे पर्यंत पास करायची. नेक्स्ट कोणती असणार आहे, ओ ए. बरोबर अशी ओ ए ला मॅच करून काय करायची, या लास्टच्या पॉईंट मधून काय करायची, पास करायची. लाईन कोणती असणार आहे, ओ ए डॅश. आणि ही जी लाईन होती कोणती असणार आहे, ओ ई. आता काय करायची, लास्ट लाईन ओ ए आणि ओ ए डॅश ह्या दोन लाईन एक्सटेंड करून जिथे अटॅच होतील ते आपलं काय असणार आहे, डिस्टन्स एक्स फ्रॉम 10 किलोमीटर. मग बघा आता, ही ओ ए डॅश ही लाईन आहे आणि ओ ए ही लाईन आहे. हे काय करायची, अशी एक्सटेंड करायची आणि ओ ए डॅशला कुठं मॅच होते ते आपलं काय असणार आहे, डिस्टन्स एक्स. अशा प्रकारे इथं सेट करायचं आणि काय करायची, लाईन ड्रॉ मारायची. ड्रॉ करूया लाईन. कुठे अटॅच झाली, ह्या पॉईंटला. तर 10 किलोमीटर पासून हा पॉईंटचं डिस्टन्स म्हणजे आपलं काय असणार आहे, डिस्टन्स एक्स किती असणार बघा, इथून 1 2 3 4 5, इथं 5.5 6 7 8 म्हणजेच एक्स हे डिस्टन्स किती येणार, 5.8 मीटर. तर एकंदरीत काय काय केलं, जी काय डायग्राम दिली होती ती ॲज इट इज विथ स्केल ड्रॉ केली, त्याला आपण काय म्हणणार, स्केल डायग्राम. त्याच्यास नेक्स्ट काय केलं, बो नोटेशन दिले. बो नोटेशनच्या सहाय्याने काय केली, वेक्टर डायग्राम ड्रॉ केली. एका ठिकाणी एक पोल घेऊन काय केली, पोलर डायग्राम ड्रॉ केली. याचे जे काय रे आहेत तिकडं ट्रान्सफर करून फनिक्युलर डायग्राम ड्रॉ केली. आणि ही जो काय स्टार्टिंगची लाईन आणि एंडिंगची लाईन आहे ते अटॅच केल्यानंतर ज्या पॉईंटला ती अटॅच झाली ते काय डिस्टन्स असणार आपलं, एक्स ते इथं फाइंड आउट केलेलं आहे. आणि ए पासून ए डॅश पर्यंतचं डिस्टन्स हे काय असणार आहे, आपला रिझल्टंट आर. अशा प्रकारे व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर रिझल्टंट आरची व्हॅल्यू आणि त्याचं जे काही डिस्टन्स आहे या दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या आहेत, ग्राफिकली आणि अनालिटिकली या दोन्ही मेथडने सेम आन्सर आलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.